चेन स्नॅचिंगचे म्हणजे प्रश्न असतात. चेन स्नॅचिंगच्या वेळेस म्हणजे थोडंसं जर मागं पुढं व्यवस्थित पाहिलं तर म्हणजे स्नॅचिंग करणारा जो आहे समोरून आला असं होत नाही, थोडंसं वॉच केला जातो आणि ते आपण थोडीशी जर नजर ठेवली तर आपण बऱ्याच वेळेस म्हणजे जे दिसतं गळ्यामध्ये ते समोरच्याला गुन्हा करण्यासाठी आमंत्रण देतं. जर समजा फिरायच्या वेळेस आहे तर थोडंसं म्हणजे जर आपण थोडी काळजी घेतली पर्सनल तर हा गुन्हाही टळू शकतो, संधी आपण उपलब्ध करून नाही दिली. दुसरा आणखी वृद्ध नागरिक आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या संदर्भात असेही गुन्हे होतात की म्हणजे पुढं काहीतरी खूप मर्डर झालाय, पुढं भांडणं चालले, पोलीस तपासणी चालू आहे, तुम्ही तुमचे दागिने हातामध्ये काढा आणि रुमालमध्ये गुंडाळून ठेवा आणि हात चालाकी करून त्याच्यामध्ये दगड किंवा काहीतरी टाकून देतात आणि ते दागिने काढून घेतले जातात. तर या संदर्भातही जर कोणी असं अनोळखी असेल आणि असं कोणी सांगत असेल की पुढं मारामारी झाली, मर्डर झालाय, खून झालाय, तर ते 100% चोर आहेत आणि ताबडतोब समोर जर कोणी जवळ दिसलं तर त्यांची मदत मागून घ्यायला पाहिजे, त्यांना आवाज द्यायला पाहिजे. तर मग ते असं ज्यांनी असा प्रयत्न केला आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते थोडेसे सतर्क झाले तर ते गुन्हे टळलेले आहेत. तिसरं आता जे आहे टेक्निकल म्हणजे आपण सगळे मोबाईल आहे, सगळ्यांचा स्मार्टफोन आहे, आपण म्हणजे बँकिंगचे व्यवहार सगळे त्या माध्यमातून करतो. अनेक प्रकार म्हणजे आता नवीन 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 जे म्हणजे फसवणुकीचे आहे ते म्हणजे सध्या सुरू झालेले. तर आपल्याला एखादा SMS येतो की एखादी लिंक येतोय आणि आपण त्याच्यावर ओपन करतो आणि आपला सगळा जो डाटा आहे तो म्हणजे समोरचा हे करतो. 2-3 गोष्टी आहे म्हणजे त्याच्यासाठी की म्हणजे अशी अनोळखी लिंक असेल कुठल्याही नंबरवरून आलेली तर ती लिंक ओपन करायला नको. किंवा जर आपल्याला एखादा कॉल आला आणि कुणी जर आपल्याकडून माहिती मागितली, OTP आणि जो ATM कार्ड असतं त्याच्या पाठीमागं 3 अंकी नंबर असतो CVC, हे नंबर अतिशय सांभाळून ठेवायला पाहिजे. ते कोणालाही शेअर करायला नको. बऱ्याच वेळेस म्हणजे असं येतं, असे पण ॲप आहे की समजा आता तुमचा माझा नंबर म्हणजे सेव्ह आहे तुमच्याकडं, तर मी भलत्याच नंबरवरून करतो पण येताना तुम्हाला माझा नंबर येईल आणि तुम्ही मी बोलतोय किंवा असं वाटतं. तर याचीही खात्री झाल्याशिवाय म्हणजे असे OTP आपला मुलगा असेल तरी त्याला देऊ नये, CVC नंबर आहे तो असला तरी देऊ नये. एवढ्या 2-3 गोष्टी जरी आपण म्हणजे कटाक्षानं पाळल्या तर आपल्या फसवणूक होण्याचं प्रमाण आहे ते 100% म्हणजे कमी होऊ शकतं. आणि जर असं काही झालंच तर बऱ्याच वेळेस आपण उशीर करतो. जो गोल्डन पिरियड जसा डॉक्टरांच्या बाबतीत उपचारासाठी जर वेळेवर नेलं तर मोठ्या आजारातून आपण म्हणजे वाचू शकतो. तसं ताबडतोब जर पोलीस स्टेशनला कळवलं तर ते जे कॅश गेलेले आहे, पैसे आपले गेलेले, ते आपल्याला वेळेत जर केलं तर आपण ते थांबवू शकतो. तर म्हणून ताबडतोब लगेच पोलिसांशी संपर्क करायला पाहिजे आणि जे झाली घटना ती सांगायला पाहिजे. आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. हा मखमल त्याबद्दल म्हणजे 100% पण ठराव घेऊन जागा ऑफर केलेली आहे. सर मी परत सर तुम्हाला एकदा परत रिमाइंड करतो, आम्ही आमच्या समस्या मांडल्या, बऱ्याच समस्यांबद्दल आपण मार्गदर्शन केलं. एक गोष्ट मी मांडली, परत एकदा आठवण करून देतो सर्वांसमक्ष मुद्दामून की मी एक रिक्वेस्ट केली, एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला जर कोऑर्डिनेट केलं तर काम लवकर होईल. जर तुम्ही आपल्या आयुक्त साहेबांच्या आपल्या स्वाक्षरीने जर फॉरेस्ट डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट केलं, इथे एक चौकीचं निर्माण झालं, 80% इकडच्या समस्या ऑटोमॅटिक कमी होतील. तेच सांगितलं ना मी, फॉरेस्ट संदर्भात किंवा नगरपालिकेच्या संदर्भात 112चं महत्व सांगाय. बऱ्याच लोकांना माहिती 112 काय तिथं हद्दीचा प्रश्न नाही, काही 10 मिनिटात तुमच्या दारी पोलीस येणार नाही ना. पूर्वी आपण 100 नंबर असायचा पोलिसांचा, तर तो आता 100 नंबर त्याच्याऐवजी 112 नंबर सुरू केलेला आहे. सेंट्रलाइज आहे तो. त्याचा कंट्रोल रूम जे आहे महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आहे. तिथं सर्व्हिस स्टेशन जसं असतं तसं म्हणजे भरपूर म्हणजे सगळे कर्मचारी बसलेले असतात. तुम्ही एकदा का इथून फोन केला का आपला फोन 112चा नंबर आहे तो नवी मुंबईला जातो. नवी मुंबईला कंट्रोल रूम आहे, तिथं 24/7 माणसं बसलेले असतात. तुमचा फोन रिसिव्ह घेतला, तुमच्या फोनचं लोकेशन त्याला मिळतं, तो लगेच संबंधित पोलीस स्टेशनला म्हणजे कंट्रोल रूमला, आपल्या नाशिकच्या कंट्रोल रूमला कॉल येतो. तो कंट्रोल रूमला त्याला तिथं GPS आहे, आपल्या ज्या पेट्रोलिंगच्या गाड्या आहेत त्यांना GPS असतं आणि तुमच्या फोनपासून कोण जवळ म्हणजे आपले कर्मचारी आहे त्याला लगेच तो MDT म्हणजे एक मशीन दिलेलं असतं, त्याच्यावरती कॉल जातो आणि त्या कॉल गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब आतापर्यंत आपला नाशिकचा जो टायमिंग आहे 5 मिनिटापेक्षा कमी आहे. तुम्ही फोन केल्यानंतर 5 मिनिटाच्या आत पोलीस तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे जी पूर्वी 100 नंबर लागायचा नाही, हे नाही, अशा अनेक समस्या होत्या. तर ते आता कुणीही कुठेही जरी असलं तर 5 ते 7 मिनिटात, समजा आता मसरूळचा भाग आहे, थोडा ग्रामीण भाग आहे, भद्रकाली एरिया थोडा आहे, तर तिथं तर 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला मदत मिळू शकते.